नमस्कार मंडळी. इडलीसोबत खाण्यासाठी म्हणून टोमॅटो, कांदा घातलेली ही जी चटणी आहे, त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी लागणारं हे जे सगळं साहित्य आहे मी काढून घेतलं. आधी पॅन गरम केला, त्यामध्ये एक मोठा चमचा उडदाची डाळ घातली. त्यानंतर एक मोठा चमचा हरभऱ्याची डाळ यामध्ये घातलेली आहे. उडदाची आणि हरभऱ्याची डाळ मंद आचेवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहेत. ऑलरेडी हा पॅन गरम असल्यामुळे जिरे हलकेच आपल्याला याच्यामध्ये परतायचे आहेत. आणि नंतर हे सगळं एका बाउलमध्ये काढून ठेवलं. त्यानंतर या पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल घातल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूण घातलेलं आहे. आलं आणि लसूण पण परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये 4 लाल मिरच्या घातल्या आणि या मिरच्यासुद्धा परतून घेतल्या. एकीकडे एक मोठा कांदा कट करून ठेवला होता आणि त्याच्या मोठ्या फोडी केल्या होत्या, कारण हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं बारीक फिरवायचं आहे. हा कांदा घातला आणि हे सगळं परतून घेतलं. मिरच्या जास्त लाल होऊ नये म्हणून त्या आधी काढून ठेवल्या. नंतर या कांद्यामध्येच एक टोमॅटो कट करून घातला. कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण एकत्र परतून घेतला. त्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं होतं, म्हणजे तो मऊ होईल. कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ झाल्यानंतर गॅस बंद करून टाकला आणि हे जे सगळं मिश्रण आहे त्याआधी गार होऊ दिलेलं आहे. हे पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकलं. तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, जिरे हे जे काही आपण भाजलेलं होतं ते सगळं टाकलं आणि वरून मीठ पेरलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामधनं ही चटणी बारीक अशी फिरवून घेतली. एकदम छान एकजीव अशी ही करून घेतलेली आहे. यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला नाही आहे, कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो घातलेला होता, त्यामुळे चिंचेचा कोळ याच्यामध्ये घातलेला नाही आहे. मिक्सरमधनं चांगली बारीक ही फिरवून घेतल्यानंतर बाऊलमध्ये ही चटणी काढून ठेवली. एकीकडे इडली पात्रामध्ये इडल्या लावलेल्या होत्या आणि अशा प्रकारे छान अशी ही चटणी तयार झाली. चटणीवर तडका करण्यासाठी म्हणून आधी तेल गरम केलं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली, कढीपत्ता, हिंग घातला आणि लाल सुक्या मिरच्या घातल्या. त्यानंतर हा जो तडका आहे या चटणीवर टाकला. इडल्या झालेल्या होत्या, इडल्या काढून घेतल्या आणि चटणीसोबत खायला दिल्या. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही टोमॅटो कांदा घातलेली चटणी तयार करून बघा, कारण आपण नेहमी ओलं नारळ, डाळ्या असं घातलेली चटणी करत असतो. पण अशा प्रकारची चटणीसुद्धा इडलीसोबत खूप छान लागते चवीला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. धन्यवाद.